नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ डिग्री। मी या ठिकाणी गोलाई चौक परिसरात आहे, कोर्टाच्या समोर। या ठिकाणी आपण पाहतोय शहराचे माजी नगराध्यक्ष विजय दादा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वात 2.0 या योजनेच्या विरोधात मोर्चा घेऊन आलेले आहेत। हा मोर्चा गोलाई चौक या ठिकाणी स्थिरावून या ठिकाणी याचा अमृत 2.0 या योजनेचा विरोध या ठिकाणी हे सर्वपक्षीय मंडळी करणार आहेत। तर या ठिकाणी याच योजनेचा विरोध करण्यासाठी भूम शहरात बंद ठेवण्यात आलेला आहे। आज या ठिकाणी आता हा या ठिकाणी जो मोर्चा आहे तो या ठिकाणी रास्ता रोको मध्ये बदलत आहे। प्रत्येक कुटुंबातील नळाला मीटर बसवला जाणार आहे आणि मीटर बसवल्यानंतर मीटरवर पाणी दिलं जाणार आहे। या प्रक्रियेला सर्व नागरिकांचा, सर्व कुटुंबांचा, व्यापारी बांधवांचा, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय पदाधिकारी चक्का जाम या ठिकाणी करण्यात येतोय आणि हा विरोध म्हणून आज या ठिकाणी सर्व पक्षांच्या पुढाकारातून गाव बंदचं आवाहन केलं होतं आणि या आव्हानाला देखील सर्व नागरिकांनी, व्यापारी बांधवांनी प्रतिसाद देत शहरातील सर्व प्रत्येक गल्लीतील या दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिलेला आहे। या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीने आयोजित केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर मागण्यांचं निवेदन उपविभाग अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं जाणार आहे। या अमृत योजनेच्या माध्यमातून 4 ओळी या ठिकाणी मी व्यक्त करतोय। अमृत योजनेचं प्रथम मी स्वागत करतोय। अमृत योजनेचं प्रथम मी स्वागत करतो, परंतु लिटरच्या मीटरला आमचा विरोध आहे। या विरोधासाठीच आज लोकशाही मार्गाने रास्ता रोको करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न आहे। अमृत योजना ठेकेदार आणि नगरपालिकेसाठी वरदान आहे। अमृत योजना ठेकेदार आणि नगरपालिकेसाठी वरदान आहे, नळ कनेक्शन धारकांसाठी मात्र कायमची डोकेदुखी ठरणार आहे।
1000 लिटर पाण्याला 15 रुपये हा नगरपालिकेच्या ठरावातून काढलेला भाव आहे. 1000 लिटर पाण्याला 15 रुपये हा नगरपालिकेच्या ठरावातून काढलेला भाव आहे. लिटरचं मीटर बसवल्यावर मात्र 4 पट पाणीपट्टी रक्कम भरावी लागणार आहे. एकदा कनेक्शन दिले की लिटरनेच पाणी वापरावं लागणार आहे. एमएससीबीच्या बिलाप्रमाणे प्रत्येक महिन्याला बिल भरावं लागणार आहे. अमृत योजना वाचवण्यासाठी दक्षता समितीचा एक नौटंकीपणाचा आवळलेला फास आहे. शहरातल्यांना संधी न देता खेड्यातल्याच सगळ्यात त्यात भरणं आहे. आजपर्यंत नळ कनेक्शन नसणाऱ्याला पाण्याचा मोठा आधार देत होतो. लिटरचं मीटर बसवण्यामुळे आता ते बंद होणार आहे. लिटरचं मीटर तुमचं आता देवळ काढणार आहे. वंचितांचा रोष आता यापुढे 4 ते 5 महिन्यामध्ये दिसणार आहे. या ठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते चक्काजाम आंदोलनासाठी पुढाकार घेऊन हे आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मी प्रथम या माध्यमातून आपले भावना व्यक्त करण्यासाठी शिवसेना उभाटा पक्षाचे 2 तालुका प्रमुख अनिल दादा शेंडगे यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी नळाला मीटर आणि मीटरने लिटरवर पाणी घेण्याला जी काही भूमिका आपली आहे ती भूमिका आपण या ठिकाणी व्यक्त करावी. या ठिकाणी भूम शहरातील सर्व पक्षीय यांच्या वतीनं भूम शहरातील सर्व नागरिकांना, व्यापारी बंधूंना विनंती केलेली होती की अमृत योजनेमधनं जे मीटरद्वारे पाणी भूम शहराला देण्यात येणार आहे त्याचा विरोध म्हणून आपण भूम शहर बंद करावं. सगळ्या व्यापाऱ्यांनी खरंच व्यापाऱ्या बंधूंचं कौतुक करावं वाटतंय की त्यांनी ह्या जे अमृत योजनेमधनं जे मीटरनं पाणी देणार आहेत त्याला विरोध केला व्यापारी बंधूंनी, नागरिकांनी. खरंच त्यांचा आभार मानावा लागेल. कारण मला एकच सांगायचंय की विरोधी पक्षातला नेता म्हणतोय म्हणजे भूम शहरातल्या की मी सत्तेमध्ये आहे, मी मीटर बसवणार नाही. मला सगळ्याला सांगायचंय नागरिकांना, 3 वर्ष झालं प्रशासन आहे त्या नगरपालिकेवर. अरे तू कसला सत्तेवाला? अरे आम्ही प्रशासनाला भांडतोय, तू मध्ये चुडबुड बुडबुड काय करायला लागला गॅरेंज देण्याचं? आम्ही प्रशासनाला भांडतो की बाबा गे नळाला मीटर देऊ नका. हे काय नेता ही पत्रकार परिषद काय घेते, मी मीटर बसवणार नाही म्हणते. आला का? अरे इथं नगरपालिकेनं 50,000 रुपये जाहिरात देऊन सगळ्याला सांगितलं की मीटर बसणार आहेत म्हणून. मला ह्या नेत्याला आव्हान आहे, जर मीटर बसवणार नसताल लिहून द्या. आता पोलीस प्रशासन आहे, इथलं प्रशासन आहे, नगरपालिका प्रशासन आहे, डिप्टी कलेक्टर मॅडम आहे, सगळ्यांच्या साक्षीनं लिहून द्या की मी भूम शहरातल्या नागरिकांना नळाला मीटर बसवणार नाहीत असं लिहून द्या. आमचा पाण्याला विरोध नाही, आमचा फक्त मीटरला विरोध आहे. जर मीटरद्वारे जर पाणी जर शहराला मिळत असेल तर हे शहरातल्या नागरिकांना भुर्दंड आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही जनतेसाठी आणि जनतेने बी ह्यामध्ये उतरलेले आहेत की आम्हाला मीटरने पाणी नकोय. म्हणून मला सगळ्यांना सांगायचंय आणि जनतेला एक सांगायचंय, हे असंच म्हणतंय पुढचा नेता की मी ही करणार नाही, मी ती करणार नाही, मी मीटर बसवणार नाही. अरे त्याच्या सत्तेमध्ये असताना सगळ्या भूम शहराला व्याज तर लावलंच घरपट्टी नेलपट्टीला, बरोबर आहे का नाही?
तुम्ही शहराच्या नागरिकांच्या डोक्यावर तुम्ही सावकारकी ह्या नगरपालिकेमध्ये आणली. कुणी आणली ही सावकारकी? कुणी आणली? बरोबर आहे का नाही? जर तुम्ही तुमची सावकारकी प्रायव्हेट सावकारकी तुम्ही नगरपालिकेमध्ये जनतेच्या डोक्यावर बसवीत असताल आणि जनतेकडून कररूपी व्याजारूपी आणि तुम्ही चक्रव्याढ लावून जर जनतेला लुटीत असताल, आज मी तुम्ही तेच म्हणतात की मी मीटर लावणार नाही. नका लावू. आमचं बी म्हणणं आहे मीटर नका लावू. द्या लिहून मीटर आम्ही लावणार नाहीत. आमचा काय प्रश्न आहे? आमचा पाण्याला विरोध नाही. पाणी याला लक्षात घ्या. उशाला तिथं धरण आहेत आपले, बाणगंगा आहे, पोट पोलीस सोनगिरी इकडे वंजर उशाला धरण आहेत आणि तुम्ही आम्हाला इकत पाणी देताय मीटरने. हे अजिबात भूम शहरातली जनता कदापि सहन करणार नाही. आम्ही 100% आणि 100% तुमच्या विरोधात आहोत. तुम्ही मीटरने पाणी अजिबात आम्ही घेणार नाहीत. म्हणून सगळ्यांनी इथं सर्व पक्षीय, सर्व नेते मंडळी, सर्व नागरिक, व्यापारी बंधूंनी आज सहकार्य केलं, त्यांचे आभार. या ठिकाणी अमृत योजनेला विरोध म्हणून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अमृता गाढवे मॅडम यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे आणि या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करणारे खूप आहे, त्यामुळं वेळेचं भान राखून आपल्या भावना व्यक्त कराव्यात अशी विनंती आहे. इथं जमलेल्या सर्व सुजाण नागरिकांना आणि त्यांच्या मनापासून आभार मानते. खरं तर अन्यायाविरुद्ध लढायला पण एक वेगळी ताकद लागते. ती ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा मी आभार व्यक्त करते. ही अमृत 2 योजना खरंच भूमसाठी आता दादा म्हणल्याप्रमाणे सावकारकीच्या प्रमाणे झालेली आहे. आपल्याला मुबलक पाणी आहे, आपल्याकडे 2 तळी आहेत. त्याच्या अगोदर वारंवार पत्रकार परिषदेमध्ये पण आपल्या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी सांगितलंच आहे की ही अमृत 2 योजना ही आपल्याला आवश्यकता कशी नाही ही सगळ्यांना माध्यमातून, प्रसार माध्यमातून असेल याच्यातून सगळ्यांना माहीतच आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी इथं आज मांडते की ही पाणी तर सगळ्यात महत्वाचा घटक जो घरातली महिला असते त्यांना जास्त आवश्यकता आहे याची, आणि तो वापरायचा कसा? आता आपल्याला मुबलक पाणी असल्यामुळे आता सुद्धा भूम शहराला मुबलक पाणी आहे, त्याच्यामुळे मीटरची आवश्यकता नाही. मीटर जर लावलं तर महिलांनी पाणी कसं वापरायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जनता ही इथली सगळी शेतकरी आहे. इथं काय कोण ऑफिसर किंवा हे नाहीये, तर या शेतकरी वर्गाला ही परवडणारी नाहीये. मीटर जर लावले तर त्या मीटरद्वारे आपल्याला पाणी आल्यानंतर आपण एवढे पैसे भरायचे कुठून हा प्रश्न पण सगळ्यात मोठा उपस्थित होतो इथे. आणि दुसरा म्हणजे महत्वाचा विषय असा आहे की हे माध्यम अमृत 2 योजना जी आहे ही अतिशय घातक अशी योजना या भूम शहराला आहे. मला एक प्रश्न पडतो की आपण हे शेतकरी वर्ग असताना इथे मोठी मेट्रोपॉलिटन सिटी म्हणजे मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी मीटर नाही येत आणि आपल्यालाच काय आवश्यकता आहे याची? फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचे खिसे भरण्यासाठी 1 बंगला 2 बंगला परत 10 एकर नाही 50-50 एकर वाढवण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त ही योजना आली आहे. आणि याला नागरिकांनी बळी पडू नये. सुजाण नागरिकांनी याचा तीव्र विरोध केलेला आहे. जरी आज इथं जनता दिसत आहे, काही प्रतिनिधी म्हणून आम्ही दिसत आहोत त्यांचे, पण सगळ्यांना प्रत्येकांना ही योजना नको आहे. म्हणूनच आज भूम शहर पूर्ण नागरिकांनी असेल, व्यापाऱ्यांनी असेल बंद केलेलं आहे. याबद्दल मी सर्व नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. या ठिकाणी थांबते. या ठिकाणी वस्ताद अख्तर जमादार साहेब आपल्या या ठिकाणी कमी वेळेत आपल्या भावना व्यक्त करायच्या. नमस्कार. छोटा सा जिला चलाने के लिए IAS की तैयारी करनी पड़ती है और देश को चलाने के लिए ये देश वाले गलत लोगों का चुन लेते हैं. कहां से होगा देश का विकास? फ्री में नमक, चना, तेल, दाल सब दे सकते हो, लेकिन फ्री में शिक्षा नहीं दे सकते, क्योंकि शिक्षा सवाल पैदा करती है. हजरत मोहम्मद पैगंबर, छत्रपति शिवाजी महाराज, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, हजरत शहीद टिपू सुलतान, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करून आज आम्ही
गोलाई सर्वपक्षीयांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आज इथं आम्ही रस्ता रोकोचं आंदोलन करीत आहोत. प्रथमतः अमृत 2 योजना ही एक अशी योजना आहे की त्याची आपल्याला भूमीला गरजच नाही. का तर 2008ला महाराष्ट्र राज्य प्राधिकरणच्या वतीनं 30 वर्ष ते 40 वर्ष झाली व चालावी अशी आपल्याला पाईपलाईन भूमीला झालेली आहे. ती पाईपलाईन असताना वाढीव पाईपलाईन आपल्या बोखंडी टाकायची काय गरज आहे? त्याच्यामुळे अमृत 2 योजना ही पूर्णतः गरिबांसाठी धोकादायक आहे. मैदान कभी मत छोड़ना, क्योंकि संघर्ष भी उन्हीं को चुनता है जो लड़ने की हिम्मत रखते हैं. लोगों ने हमें धक्का दिया ताकि हम डूब जाए, लेकिन फायदा यह हुआ कमबख्त जिंदगी ने हमें तैरना सिखा दिया. आणि इथं सध्या भूममध्ये तानाजी चव्हाण नावाचे प्रशासक येऊन गेले. इथं त्यांच्या काळात इथं पोरीचे रस्ते, डांबरीकरण रस्ते एवढे सुरळीत करण्यात आले. त्या भ्रष्टाचार देखील त्या प्रशासकने केला. त्याच्या तक्रारी सध्या दाखल आहेत. त्याचा निकाल अजून व्हायचा आहे. तर ब्रेकर लावून सगळ्या गावातले रोड तोडून टाकण्यात आले आणि ती रोड तोडत असताना लोकांच्या घराला तडे गेलेले आहेत मित्रांनो. आणि यांचा धंदा काय चालू आहे की अमृत 2 योजना आणायची आणि लोकांनाही करायचं. कशाबद्दल? कोई मायका लाल किसी को तो रोटी नहीं दिला सकता. रोटी दिलाने वाला मालिक है जिसने हर किसी को 2 हाथ दिया और कहा कि चीर दे अपने जमीन का सीना और निकाल ले अपने हिस्से की रोटी. मगर आप हमारे हिस्से की रोटी भी निकाल लेते, हमारा खून निकाल लेते. आपका बच्चे रहे तो हमारे आत्मा भी निकाल कर बेच देंगे. आता काय अमृत 2 योजना देऊन आम्हाला मीटर द्यायचं म्हणा घरात. आता आपण ज्या वेळेस लाईटीचा मीटर बसतो शेजाऱ्याचा माणूस म्हणतो आम्हाला थोडा ट्यूब द्या, लाईट द्या, रात्रभर हे करायचं. मीटर पळतो म्हणून आपण लाईट देत नाही. मग आता शेजाऱ्याने पाणी मागितल्यावर देणार का पाणी? तुम्ही काय करणार? देणार का पाणी? पाणी कुणी कुणाला देऊ शकणार नाही. अहो सांडपाणी करायचं आपल्याला, सगळ्या पाणी करायचंय आणि विचारायचं कुणाला? केंद्राला आम्हाला सांडपाणी टुंगल पाणी आहे का? मिळेल का पाणी? असं त्यांना विचारायचं का? मग आपल्याला ही लादलेली अमृत 2 योजना अजिबात नकोय. लक्षात ठेवा. असे आपल्या भूमीमध्ये कित्येक झालेत आणि त्याला विरोधात झालेले आहेत. इथं गुत्तदारी करण्यासाठी आणि कुठल्या गोष्टी करण्यासाठी कुठल्याही गरिबांना घातक काम आम्ही सहन करू घेणार नाही. आज आम्ही शेर का शिकार किया नहीं जाता, राजा को दरबार में मारा नहीं जाता. शेर का शिकार किया नहीं जाता, राजा को दरबार में मारा नहीं जाता. बराबरी बराबर वाले से की जाती है क्योंकि बाप से हिसाब किया नहीं जाता. असं आज अमृत 2 योजनेचा आपल्याला विरोध होत आहे. त्यामुळे आज आम्ही सर्वपक्षीय इथं निवेदन देण्यासाठी जमा झालो आहोत. आणि ज्या लोकांनी आज भूम बंद करून सर्वपक्षीय लोकांना पाठिंबा दिला आहे त्यांचं मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. यानंतर काँग्रेस पक्षाचे तिथं बसलेले सर्व आमचे पदाधिकारी आणि सगळे भाऊ बंधू, या एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे जण उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे धन्यवाद करते. एक गोष्ट म्हणजे अमृततुल्य योजना ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. ते प्रत्येक जण आज तुम्ही विचार करा, झोपडपट्टीला 24 तास रस्ते पाण्याची नळ चालू असते, गोरगरीब राहते, त्यांना आहे का ते होईल का? त्यांना त्यांचे पैसे भरण्याची ताकद आहे का त्यांची? हे प्रत्येक गोष्टीची तुम्ही विचार केला पाहिजे की बाबा ही योजना जर आज मुंबई पुणे सिटीमध्ये मोठ्या मोठ्या सिटीमध्ये करायची योजना आहे, साध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणीही योजना घेतलेली नाही, फक्त भूम तालुक्याने घेतलेली आहे. तर याचा सगळ्या जनतेने विचार केला पाहिजे की बाबा ही सर्वसामान्याची आहे का योजना अमृततुल्य? ही अजिबात सर्वसामान्याची योजना नाही. आणि एक गोष्ट सांगू इच्छिते की विकासाच्या आडवं कुणी येणार नाही. आमच्या बी पक्षातले कुठलेही 4 म्हणतात ना विकासाच्या आडवं येतात, कुणी आडवं येत नाही. फक्त तुम्ही क्वालिटीचं काम करा ना, क्वालिटीचं काम करायला पाहिजे ना. आम्ही काय म्हणतो का तुम्हाला विकास करू नका? करा ना विकास. आज विचार करा
1985 ला माझं लग्न झालं, त्यावेळेचा रस्ता आहे तो. MIDC ते इथं आपलं MSCB नाही, पूर्ण MIDC आणि ही झालेलं नाही का आपलं रॉकेलचं काय ते डिझेलचं पेट्रोल पंपापर्यंत 86 ला झालेला आहे रस्ता. विजयसिंग थोरातनं तो रस्ता बनवलेला आहे. अजून सुद्धा एक खड्डा नव्हता त्या रस्त्याला. त्याला क्वालिटी म्हणते. ही क्वालिटीची कामं करा तुम्ही, आम्ही कुणीही तुम्हाला आडवं येणार नाही. आणि मला ह्या 2 गोष्टी बोलण्याचा चान्स दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर विलासराव शाळू, आपण आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त करायच्यात. विलास शाळू, कृपया विनंती आहे, या ठिकाणी बोलणारे खूप आहेत, जरा वेळेचं भान ठेवा. भूम शहरासाठी भूम प्रशासनानं, नगरपालिकेच्या प्रशासनानं भूम शहरासाठी अमृत योजना लागू करण्याचा घाट घातला आहे. मला या ठिकाणी कुठल्या सत्ताधाऱ्याला बोलायचं नाही, कुणा नेत्याला बोलायचं नाही, कोणत्या पुढाऱ्याला बोलायचं नाही, कारण भूम शहराच्या नागरिकाचा विरोध हा अमृत योजनेला आहे. प्रशासनाने घातली म्हणून विरोध आहे. कुणी म्हणायचं कारण नाही मी सत्तेत आहे. कुठली सत्ता बाबा? 4.5-5 वर्ष झाले नगरपालिकेला प्रशासक आहे. सत्तेत जर आहात तर लिहून द्या ना, इथं या, इथं लोकांना सांगा ही अमृत योजना मी लागू करणार नाही, मी लोकांच्या माथ्यावर पैसे लादणार नाही, मी लोकांना विकत पाणी देणार नाही. इथं येऊन सांगा ना. पत्रकार परिषद घ्यायची, पत्रकारांमध्ये बोलायचं, जोराजोरात बोलायचं, त्याच्यापेक्षा आवाज आमचा बी मोठा आहे. आमची एकच योजना आहे, एकच ध्यास आहे, एकच मनात आहे की ही योजना आम्हाला नकोय. आम्हाला प्रशासनाला ही ठासून सांगणं, कोणत्या सत्ताधाऱ्याला किंवा कुणाला पुढाऱ्याला सांगायचं नाही. आम्हाला गावच्या गावावर, गावाच्या कारभारावर गाव चालवायचं, मोठे मोठ्यांनी बोलवायचं, ही जमणार नाही. आमच्या शेजारी 2-4 तळे असताना, मोठे मोठे तळे साठवण तलाव असताना ही शहराला पाणी माननीय निलंगेर साहेबांच्या आशीर्वादाने ती वंजरवाडी आरसोलीचा तलाव झालेला आहे, तिथला पानगंगेचा तलाव झालेला आहे. इथं एवढं मोठं पाणी निसर्गाने ती भरतंय. तुमच्या घरातलं पाणी आम्हाला द्यायचं नाही, निसर्गाने दिलेलं पाणी आम्हाला घ्यायचंय आणि ती पण मोफत घ्यायचंय. कोणचा मायकालाल ही पाण्याला पैसा लावू शकत नाही. त्याला लावायचं जर असेल पाण्यात जातील एवढं लक्षात ठेवतो. भूम शहराला पाणी, माझं वय किती आहे? 52 वय आहे. माझ्या समोरचा माणूस इतका होता, त्याचं लग्न झालं, त्याला लेकरं झाले, लेकराचे लेकरं झाले, तो माणूस तिथं पाणी मोफत भरतोय. सामान्य भूम शहराची जनता 100% जनतेपैकी 35% जनता अशी आहे की शेजारच्या नळावर पाणी भरते. त्या गोरगरिबांनी करायचं काय? त्याची योजना करणार काय? त्या योजनेला आत्ताचे आम्हाला 2260 रुपये जर वर्षाला पट्टी असेल महिन्याला तर किती होणार? 50 रुपये रोज नळाला तुम्हाला पाणीचे पैसे द्यावे लागतील. 50 रुपये रोज म्हणले तर 1500 रुपये महिन्याला झाले. 1500 रुपये महिन्याला झाले 12 महिन्याचे किती झाले? विरोध तुम्हाला नाही, नेत्याला विरोध नाही, पुढाऱ्याला विरोध नाही, विकासाला विरोध नाही, पाण्याच्या योजनेला विरोध नाही. फक्त आम्हाला पाणी शहराला मोफत पाहिजे, ही तुमच्या लक्षात राहू द्या. तुम्ही सांगून टाका, इथं उद्या घ्या, आत्ता घ्या, इथं या. आमचा भांडण प्रशासनाशी, कोणत्या सत्ताधाऱ्याशी, कोणत्या पुढाऱ्याशी आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, लक्षात ठेवा. आमचा अंत बघू नका. आम्ही जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत. चांगले चांगले मातीत गेलेले तुम्ही राहणार नाही. तुम्ही शहराचा अंत बघू नका. आज मी भूम शहरातल्या सर्व व्यापाऱ्याचं, सर्व छोट्या दुकानदाराचं, टपरीवाल्याचं, वडापाववाल्याचं, चहावाल्याचं मनापासून आभार मानतो, हृदयातून आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलाय. त्यांना नकोय का योजना? उघडी ठेवली असते ना त्यांनी दुकानं. आम्हाला योजना पाहिजे म्हणून. परिस्थिती नाही बांधवांनो, सध्याच्या युगामध्ये परिस्थिती नाही एवढे मोठे पैसे भरायची. काल वंजरवाडीला तिथं ठिकाणी रस्ता रोको झालं, त्यांची पण तीच योजना आहे, ही बंद पाहिजे म्हणून, आमच्या तलावातून पाणी दिलं नाही पाहिजे म्हणून. सगळ्याचं रडगाणं तीच आहे. बोलण्यासारखं खूप आहे. मी अजून एकदा जाता जाता सर्वांना विनंती करतो, सर्वांना इशारा देतो, तुम्ही ही योजना लाभायचा कार्यक्रम करू नका. पाण्याचं पुण्य ही निसर्गाचं, देवाचं, ही निसर्गाने दिलेल्या पाण्याचे पैसे घेऊ नका. पैशावर, त्याच्यावर पैशाने पाणी देऊ नका. मग आम्ही GR विकत घेऊ शकतो ना, लिटरचं पाणी बी बाटली 20 रुपयाची घेऊ शकतो ना. पण गोरगरिबाच्या त्या ठिकाणी परिस्थिती नाही. साहेब लवकर उरकतो, तुम्ही बघू नका. अमृत 2 योजनेसाठी भूम शहर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करायची पाळी आली.
तरी आम्ही त्या ठिकाणी करणार आहेत. भले आमच्यावर गुन्हे दाखल होऊ द्या, आम्हाला जेलमध्ये टाकू द्या, आमचं मागचं सडकू द्या, पण ही योजना आम्हाला नकोय. म्हणून या ठिकाणी मी सर्व नागरिकांना विनंती करतो, पुन्हा एकदा सर्व व्यापाऱ्याचं, नागरिकांचं, आमच्या मित्र परिवाराचं, दादांचं, शाळू महाराज आहेत, अनिल दादा आहेत, सर्व पक्षीय, बाळासाहेब क्षीरसागर आहेत, सर्वांचा आभार मानतो. या ठिकाणी आपण सहभाग झालात. काय लोकांचं म्हणणं, एक लास्ट बोलतो आणि थांबतो, काय लोकांचं म्हणणं मागच्या पत्रकार परिषदेमध्ये होतं की ह्यातले लोक सत्ताधारीत आहेत आणि सत्ताधारीच्या योजनेला विरोध कसा करते. म्हणून मी त्यांना बी सांगू इच्छितो, ही योजना बंद करण्यासाठी मी काँग्रेसचा असताना सुद्धा त्या देवेंद्र फडणवीस साहेबाचं, पालकमंत्र्याचं आणि मोदी साहेबाचं मी पाय चाटायला तयार आहे, पण ही योजना आम्हाला काय नकोय. म्हणून आमच्यावर ही योजना लादू नका, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. यानंतर चंद्रमणी गायकवाड हे देखील आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. आज जे भूम शहरातील जे नागरिक आहेत, जे व्यापारी आहेत, या व्यापाऱ्यांनी जी अमृत योजना जी या शहरावर लागू करण्याचं जे संकट या शहरावर येऊन उभं राहिलेलं आहे, त्या संदर्भात नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या ठिकाणी जो रस्ता रोको, चक्काजाम आंदोलन आणि बाजारपेठ बंद ठेवून जो पाठिंबा दर्शवलेला आहे, प्रथमतः त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या योजनेसंदर्भात या नागरिकांच्या मनातल्या ज्या कुठेतरी पत्रकार परिषदेत सांगायच्या, कोणातून बोलायचं, कागदपत्र वेगळे, कोणातून सांगणं वेगळं, पण कागदपत्र जर आपण तपासली तर या अमृत योजनेतून आपल्याला जो आर्थिक भूर्दंड लागणार आहे, तो आर्थिक भूर्दंड येणाऱ्या काळात भूम शहरातील नागरिकांना पश्चातापाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. मी अमृत योजनेचा पहिल्यापासून पाठपुरावा करतोय. त्यांची मी त्या जो कोणी विरोधक आहे, जो पहिलाच भ्रष्टाचारांनी बरबटलेला आहे, की एवढा भ्रष्टाचारांनी बरबटला आहे की त्यांनी भूमचं काहीच सोडलं नाही. त्याने अक्षरशः घनकचरा, कचरा, गटाऱ्या, संडास, परत अजून म्हणलं तर रस्ते, पेवर ब्लॉक सगळं खाऊन घेतलंय. आणि ती माणूस आपल्याला आता सांगतोय की मी या मीटरला, या नळाला मी मीटर लावणार नाही, मी जर सत्तेत आलो तर. अरे मला त्यांना आज हे सांगायचंय की अमृत योजनेचं ज्यावेळेस तुम्ही मीटर लागणार आहे असं डिक्लेअर केलं, त्याच वेळेस तुमची सत्ता या शहरातून नागरिकांनी घालवलेली आहे. त्याची वाट बघायची आता कुणाला गरज नाही पडणार. तुम्ही कितीही जरी आता म्हणले की मी सत्तेत आल्यावर तुम्ही आता या पुढच्या काळात तुम्ही सत्तेचं कधीच स्वप्न बघायचं नाही, कारण तुम्ही गोरगरिबांबरोबर धोका केलेला आहे. ज्या लोकांनी तुम्हाला 15 वर्ष निवडून दिलं, ज्या लोकांनी तुम्हाला 15 वर्ष या शहरात एक हाती सत्ता दिली, त्याच लोकांच्या घरावर तुम्ही उठलात, त्याच लोकांच्या नळाला मीटर लावून तुम्ही त्यांचे पैसे हाणायच्या भानगडीत तुम्ही पडलात. आणि विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत जे सगळं तुम्हाला खोटं बोललं जातंय, नळ कनेक्शन देताना सुद्धा तुम्ही गुगल सर्च करा, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. चंद्रमणी गायकवाड म्हणतोय म्हणून करू नका, तुम्ही गुगलवर सर्च करा आणि गुगलवर एवढंच टाका, अमृत योजनेअंतर्गत नवीन कनेक्शन घेण्यासाठी लागणारे कागदपत्र, एवढंच तुम्ही गुगलवर टाका, तुम्हाला सगळा डाटा त्या ठिकाणी येतोय. नवीन कनेक्शन घेण्यासाठी 2000 ते 5000 रुपये घरगुती कनेक्शनसाठी लागणार आहेत आणि व्यावसायिकसाठी 5000 ते 10000 रुपये लागणार आहेत. त्याच्यात एक नियम असा सांगतोय की तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला पैसे भरायचे आहेत, जसं काय आपण लाईट बिल भरतोय त्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी पैसे भरायचे. आणि ही जरी सांगत असले की आम्ही कर लावणार नाही, अरे तुझी सत्ता होती ना, तुझी सत्ता असताना तूच ठराव घेतला ना, 15 पैसे आणि 1000 लिटर आम्ही घेतला कसा ठराव. म्हणजे त्याच वेळेस तू ठराव घेतला होता की पैशानी पाणी द्यायचंय, आणि आज तुम्ही लोकांना म्हणताय की मी सत्तेत आल्यावर मी नळाला मीटर लावणार नाही, मीटरने पैसे पडणार नाहीत. मला तुम्हाला फक्त नागरिकांना एवढंच सांगायचंय, आपल्याला कुणाला विरोध करायचा नाहीये, पण एखाद्या गरीबाची झोपडी आहे आणि त्या झोपडीत समजा एखादा श्रीमंत माणूस आला आणि त्या श्रीमंत माणसाने जर त्या गरीबाला कूलर फ्री दिला, टीव्ही फ्री दिला, त्याला एसी फ्री दिला, त्याला शिगडी दिली,
त्याला इस्त्री दिली आणि त्याला सांगितलं की अहो की तुझं जीवनमान आता ह्यानी सुधारणार आहे, पुढच्या 50 वर्षात तुला काहीच बघायची गरज नाही लागणार. आणि त्या माणसाला जर समजा 10,000 रुपये जर लाईट बिल आलं तर त्या माणसाला जी फुकट दिलेलं आहे त्याचा काय उपयोग होणार आहे का रे बाबांनो? आज सुद्धा आपल्याला तसंच फसवलं जायला लागलेलं आहे. असं सांगितलं जायला लागलेलं आहे की येणाऱ्या काळात की आम्ही या अमृत योजनेला नळाला मीटर लावणार नाही. तुम्हीच 4-4दा खोटं सांगितलं. पहिल्यांदा म्हणले लागणार नाही, पुन्हा म्हणले लागणार, आता म्हणता तुम्ही पुन्हा लावणार नाही. म्हणजे या माणसावर आता कुणाचाच विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे तुम्हाला भूम शहरातील सगळ्या सुजाण नागरिकांना माझी विनंती आहे, आम्ही फक्त तुमच्यासाठी रस्त्यावर आहेत. आम्ही त्याच्यासारखं कुठंतरी गुत्तेदारीचं काम मिळावं, कुठंतरी मला त्यातून 4 पैसे मिळावे, ह्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो नाहीत. आम्ही तुम्हाला जी भुर्दंड लागणार आहे ती भुर्दंड वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहेत. आणि मी विशेष करून माजी नगराध्यक्ष विजयसिंह दादा थोरात यांचे आभार मानतो आणि आमच्या सर्व पक्षांचे आभार मानतो की दादाला स्वतः या आंदोलनात उतरावं लागलं. आज मला सांगा, राजे आहे आपल्या शहराचे राजे आहेत, त्यांच्या घरात सुद्धा नळाला नळ नाही तरी ती माझ्या गोरगरिबांना नळाला मीटर लागलं नाही पाहिजे यासाठी जर हे रस्त्यावर उतरत असतील, ही माणूस तुम्हाला कधी रस्त्यावर दिसला का हो? ही फक्त तिथं बसून फक्त गुत्तेदारीच्या गप्पा मारायच्या, मोठ्या मोठ्या पत्रकार परिषदा घ्यायच्या, पत्रकारांना 50-50 हजाराच्या जाहिराती घ्यायच्या, जसं म्हणाल तसं बातम्या छापून घ्यायच्या. ह्याच्या पलीकडे ह्यांनी 15 वर्षात काहीच केलेलं नाही. त्यामुळं आता तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, फक्त आता तुम्ही ओळखायला शिका. आणि जी काय ही दादागिरी गुंडगिरी ही ती सगळी आता कुणी जुमानत नाही. इथं कुणी कुणाला भीत नाही. त्यामुळं त्या भानगडीत कुणीच कुणाच्या जाऊ नये. जी काय समजा तुम्हाला लढायचंय, येणाऱ्या निवडणुका आहेत, निवडणुका आल्यानंतर तुम्ही बी पटांगणात आहे ना, आम्ही बी पटांगणात आहेत. ह्यावेळेस जी असेल ती एकदा बघायचंच आहे. हे आम्ही बी ठरवलंय, जनतेने बी ठरवलंय. त्यामुळे त्याची पण काय काळजी करू नका. या भूम शहरातल्या व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी जो बंद पुकारला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. यानंतर प्रसाद मस्कर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करा. आज या ठिकाणी भूम शहरातील सर्व पक्षाच्या वतीने व नागरिकाच्या व व्यापाऱ्याच्या वतीने भूम शहर बंदची जी हाक दिलती त्या हाकेला भूम शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी कडोकड बंद केलेला आहे. त्याच्यामुळे सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण तुमचे खूप खूप आभारी आहोत. कारण येणाऱ्या काळात जे आपल्याला पाणी मिळणार आहे ते मीटरने मिळणार आहे आणि त्याला दर लागणार आहेत. कारण 2020ला ज्याची सत्ता होती त्यांनी 2020ला ठराव घेऊन सांगितलं की 1000 लिटरला 15 रुपये. मग आपण जर दररोज 1000 लिटर पाणी घेतो तर महिन्याला 1.5 आणि वर्षाला 6000 रुपये आपल्याला नळपट्टी भरावं लागणार. आता सध्याची 2000 आहे, त्याच्यानंतर 6000 आहे. हे आपल्याला परवडणार नाही. म्हणून आम्ही सर्वांनी ह्या अमृत योजनेचा सर्व अभ्यास करून माहिती घेऊन ह्या योजनेला आम्ही विरोध केलाय. उगाच आम्ही सत्तेत असताना आम्ही दिलेल्या योजनेला विरोध करायला आम्ही काही येडेबिडे नाहीत. पण ह्या भूम शहराला ही योजना परवडणारी नाहीये. कारण आपल्या भूम शहरात तालुक्यात वैभव आहे की आपल्याला आजूबाजूला भरपूर तलाव आहेत. बाणगंगा असेल, वंजरवाडी असेल, वरी आता साठवण तलाव सुनगिरी असेल. जर सुनगिरी साठवण तलावातनं जर लातूरला पाणी मोठ्या मोठ्या पाईपलाईनीनं फुकट जर न्यायला लागलेत, वाशीवाले फुकट पाणी न्यायला लागलेत, जर आपल्या तालुक्यातनं आपलं पाणी लोक फुकट न्यायला लागलेत तर मग ही विकत द्यायचा कशामुळे ह्यांना 8 तास आहे? ह्याचं एकच कारण आहे, ह्यांना ह्या योजनेतनं टक्केवारी भेटलेली. त्याच्या विषय तुम्ही म्हणता ही फुकट मध्ये आमच्याजवळ त्याचा प्रूफ आहे की ह्याची टक्केवारी कशी मिळेल ती आणि येणाऱ्या काळात सांगू. आणि झाला विषय ह्या जे 2014 नागरिकांमध्ये जे 114 कोटी जे आलेले आहेत नगर परिषदेला, त्या नगर परिषदेला 114 कोटी हे भूम शहरातले रोड करण्यासाठी आलेले होते. ते रोड 2023-24ला झालेले आणि त्याच्याविषयी आम्ही हायकोर्टात PI दाखल केल्यामुळे ते रोड उकरता येत नव्हते. म्हणून ते रोड कसे उकरायचे म्हणून 2024ला ही अमृत योजना आणून इथं मांडली आणि ती उकराय चालू केली. मला एकच सांगायचंय, ह्या ठिकाणी शिव मॅडम आलेले आहेत. कुठे शिव मॅडम आलेले आहेत. त्या मॅडमला मला एक विचारायचंय की आपण जी योजना राबवण्यात आलेली आहे त्या योजनेला आपण विचारू द्या की आम्हाला त्या योजनेला मॅडमने त्या बोर्डवर लिहिलेलं आहे, इथं बोर्ड होते काढले की येणाऱ्या
सत्ताधारी जो येईल तो या मीटर विषय आणि पैशाविषयी ठरवणार आहे. पण मला एक सांगायचं, योजना मांडताना कुठली सत्ता नव्हती आणि कुठला सत्ताधारी नव्हता. ही योजना प्रशासकाच्या काळात आली. मग तुम्ही आम्हाला का सांगत नाहीत की ह्या मीटरला एवढे एवढे पैसे लागतील, ह्या पाण्याला एवढे एवढे लिटरनी दर लागल, असं न करता फसवागिरी आणि कुणीतरी एक सांगतंय की ह्या योजनेला मी आल्यानंतर मीटर लागणार नाहीत, पैसे लागणार नाहीत. पण मला मॅडमला विचारायचंय, मॅडम तुम्ही प्रशासक आहेत, तुम्ही आम्हाला काय सांगत नाहीत की ह्या योजनेला किती दर लागणार आहे, ह्या योजनेला किती खर्च लागणार आहे, तुम्ही आम्हाला असं सांगत का नाहीत, आम्हाला असं लेखी का देत नाहीत. आणि आम्हाला तुम्हाला आम्ही 4 महिने झालं सतत आम्ही निवेदन देतो की ही योजना आम्हाला नकोय, त्याच्यावर तुम्ही काहीच कारवाई करीत नाही. आम्हाला उत्तर देतात की केंद्र शासनाची योजना आहे. तुम्ही केंद्र शासनाला दोषी का धरता? तुम्ही तो आमचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवा ना की ह्या योजनेला ह्या भूमशहरातल्या नागरिकांचा 100% विरोध आहे. तुम्ही तसं न करता कुणाचं तरी ऐकून वारंवार तुम्हाला सांगून तुम्ही तेच काम करतात. त्याच्यामुळे आज भूमशहरातल्या जनतेने तुम्हाला इतके दिवस सगळ्याला वाटायचे 4च आहेत 5च आहेत, पण तुम्ही आज बघा भूमशहरातले सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही ह्याच्यावर केंद्र आमची इच्छा आहे की केंद्र शासनाकडे ह्याचा प्रस्ताव पाठवा की ह्या योजनेला ह्याचा असा असा विरोध आहे. ते आम्हाला तुम्ही किती दिवसात पाठवणार आणि त्याचा आम्हाला लिखी द्या, त्यावेळेसच आम्ही हे आंदोलन स्थगित करणार आहेत. आणि या भूमशहरातील जनतेने जे बंद दिलाय त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार मानतो. या ठिकाणी रुपेश आप्पा 2 शब्द बोलणार आहेत आणि त्यानंतर दादा बोलणार आहेत. आज बुधवार या दिवशी सर्व व्यापारपेठ भूमशहरातील बंद केली. त्या व्यापाऱ्यांचा मी भूमशहराच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. ज्या वेळेस भूमशहराला 2008 साली पाईपलाईन आणली वंजारवाडीहून, त्यावेळेस पाईपलाईनचा कालावधी 30, 25, 40 वर्षाचा कालावधी असतो. ती काय 1 आणि 2 दिवसाचा कालावधी नसतो. तेच योजनाच्या आज अमृत 2 योजना ही फक्त भूमशहरावर अन्यायकारक टक्केवारीसाठी किंवा कर आकारण्यासाठी ही लादलेली एक योजना आहे. आज भूमशहराला 42 कोटीची ही योजना आहे. ही योजना भारत देशात 500 शहराला फक्त आहे. त्यातली भूमशहर ही क वर्गाची नगरपालिका अशी एकमेव नगरपालिका आहे भारत देशात की फक्त क वर्गाची नगरपालिका म्हणजे भूमशहर. का असं अन्यायकारक लादलेलं चाललंय? ही आज भूमशहर भूम तालुका हा नैसर्गिकरित्याने सर्व पूर्ण आहे. ज्यावेळेस आपल्या डोंगरदऱ्या पूर्ण बघितलं तर आहे. 5 तलाव आहेत आपल्याला मोठे मोठे. आता नवीन एक कडावरचा तलाव झालेला आहे वाकवडचा. त्या ठिकाणी आपल्याला उजनी या ठिकाणचं पाणी येणार आहे. त्या ठिकाणनं पाणी बाणगंगा तलावात सोडलं तर एका दिवसात बाणगंगा तलाव भरू शकतो, एवढी कॅपॅसिटी त्या तलावाची आहे. तर बाणगंगा तलाव का बंद केलं? का त्याची पाणी पुरवठा नव्हती का? फक्त मित्रांनो पैसे भरायचं आणि स्वतःचा विकास करायचा. ह्याचं 10 एकर त्याची प्लॉटिंग, ह्याचं ही का असं? जनता आपली तेवढी मोठी नाही, आपलं शहर तेवढं नाही, आपलं उद्योग तेवढे भूमशहरात नाहीत. आहेत का कुठं? MIDCत बघितलं तर MIDCतला एखादा प्लांट जर उभा करायचा म्हणलं तर त्याला कर्ज काढून उभा करावं लागतं. कर्ज काढता काढता त्याची एक पिढी जाती. पुढच्या पिढीला म्हणतो ती वारसदार म्हणतो की बापाला म्हणतो की तुम्ही काय केलंय आमच्यासाठी कर्जाचा बोजा केलाय. असाच ह्या पद्धतीनं भूमशहरावर ह्या व्यक्तीने भूमशहर लुटून भूमशहरावर कर्जाचा बोजा लादून आज आपल्याला भूमशहरात ही अमृत 2 योजना लादण्याचा कर आकार. मित्रांनो, कनेक्शन घेण्यासाठी मॅडम बी आहे तिथं, कनेक्शन एक जोडण्यासाठी 3000 ते 5000 रुपये कनेक्शन जोड चार्ज आहे. त्याला 1 लिटर मागे किती चार्ज आहे मॅडमनं त्याच्यावर जाहीर प्रकटनमध्ये केलेलं नाही. मित्रांनो, ही योजना 2020-21 साली ठराव घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्यांनी जाहीर प्रकटन केलं नाही का नाही ठरावात सुद्धा बघा तुम्ही. 2017 साली व्याज दर आकारण्याचा 2% व्याज आकारण्याचा दर त्यांनी ठरावात घेतलेला आहे. ती ठराव आम्ही पाठपुरावा केला. तुळजापूर या ठिकाणी सीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलते, त्या ठिकाणी भेटलोत आम्ही. त्यांना सांगितलं आमची भूमशहर नगरपालिका ही क वर्गाची नगरपालिका आहे. तरी साहेब विनंती आमची की आम्हाला ही, त्यांनी आमचं त्या ठिकाणी निवेदन स्वीकारलं. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी एक ठराव पारित करून हा 2% व्याजदर बंद केला आहे. पण तरी बी सांगतो मॅडम, त्या ठरावासाठी आपण त्याचा पाठपुरावा केलेला नाही. त्याचा ठराव घेऊन ते कलेक्टर साहेबाला पाठवणं गरजेचं आहे. मित्रांनो, आणखी त्याचे 2% व्याज कमी झालेलं नाही.
तरी मॅडम तुम्ही त्याचा पाठपुरावा करून ते ठराव रद्द करून जनतेसाठी सहकार्य करावं. कोणते बिल? हा, ज्या ठिकाणी तुम्ही बिल जे आकारले जातात एका व्यक्तीच्या माझ्याकडे आणखी बी पावती, चालू वर्षाचं बिल भरलंय त्याने 180 रुपये बिल भरलंय, दुसऱ्या वर्षी त्याला तोच बिल त्याचा 2% व्याजदराने वर्षाकाठी 24% व्याज होत आहे, तरी बी त्याला गेल्या वर्षीचं व्याज आकारलेलं आहे. पुरावे सकट देतो मॅडम त्याचं तुम्हाला. तर ह्या योजनेसाठी भूम शहरात अन्यायकारक किंवा जिजिया करा पद्धतीने लादू नका, स्वतःचा विकास करू नका आणि गावाला सांगू नका विकास रत्न आहे म्हणून. विकास रत्न नाही, काही नाही, फक्त ही तुमची आमची प्रॉपर्टी लुटून आणि ही गावाच्या भूम शहराच्या टकोऱ्यावर लादण्याचं काम चाललंय. मॅडम तुम्ही जो ठराव घेतलाय किंवा आज वंजारवाडी या ठिकाणी तुम्ही कालच तिथल्या लोकांनी सांगितले की हा रस्ता कुठलाही मोबदला न देता ही केलाय, असाच रस्ता हा साबळेवाडीला पण घेतलेला आहे. साबळेवाडीचा रस्ता पण मॅडमला मी निवेदन दिलेलं आहे, त्याचा पाठपुरावा केलाय, कलेक्टर साहेबांनी त्यांना पत्र दिले, त्याच्यावरचं त्यांनी काय केलेलं नाही. तरी गावच्या लोकांना एकच विनंती, तुम्ही ज्या पद्धतीने आज सांगतोय हा बकासूर आहे भूम शहरासाठी लादलेला, बकासुराला सांगतो की हा अन्यायकारक कर कमी करा, आमचं हक्काचं पाणी आमच्या निसर्गाने आम्हाला दिलेली देण आहे, त्या सर्वांसाठीच आहे. सर्वांनी एकजुटीनं आला त्याबद्दल मी सगळ्याचं आभार मानतो. या ठिकाणी प्रशासकांचं व मॅडमचं या ठिकाणी आले त्यांचं बी आभार मानतो. माझे 2 शब्द संपितो. नंतर या ठिकाणी नाही दादा या ठिकाणी आपले दादाला द्यालो ना इथं जमलेले सर्व भूमचे नागरिक आपल्या सोबत आपल्या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी आलेले आपले सन्मान्य तहसीलदार, मुख्याधिकारी मॅडम, PI साहेब, त्यांची सर्व पोलीस फोर्स, सर्व पत्रकार. काय मॅडम, ह्या ज्या सगळ्या योजना तुम्ही आता बघायला लागलाय ह्या सगळ्या माझ्या काळातल्या, आणि मला वाटत नाही नगरपालिकेच्या कामकाजामध्ये आता प्रशासकीय कालावधी आल्यावर तुमच्या काम तुम्ही करायचे घुगऱ्या लोकांनी वाटायच्या, हे चुकीचं आहे. तर माझं काय म्हणणं आहे, ऍज अ CEO तुम्ही वेल क्वालिफाईड आहे, तुम्हाला त्या पोस्टसाठी प्रशासनानं शासनाने निवड केलेली आहे, तुम्ही शासन तुमचं चालवा, बी इंडिपेंडेंट, वर्क करा. तुम्ही जोपर्यंत तुमचा वेळ त्या खुर्चीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला खरं खोटं कळणार नाही मॅडम. ऐकून कोणाबद्दल ही तुम्ही भूमिका मांडू नका, तुम्ही तिथं बसा, अभ्यास करा. वर नगरपालिका आहे, वर नगरपालिकेचं बायलॉज मध्ये आपल्या एकच धोरण आहे, नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर पाणी पुरवठा विद्युत पुरवठा करणे. त्या अनुषंगानं माझ्या काळामध्ये जे वाढीव पाणी पुरवठा केला त्याच्यामध्ये MIDC सुद्धा इन्क्लुडेड होती मॅडम. तिचं काम पूर्ण झालेलं नाही, काम चालू असताना आमची सत्ता गेली, पण ते का झालं माहित नाही. माझ्या काळात 65 लाख रुपये भरून एक्सप्रेस फीडर जोडला, त्यावेळेस आम्ही रोज पाणी टायमिंगला सोडत होतो. आज तुम्ही वैयक्तिक आहात म्हणून तुम्हाला बोलायला लागलो, कारण आतापर्यंत आपण कधी भेटलो नाही, काय नाही. आज तुमची माझी पहिली ओळख. आणि एक्सप्रेस फीडर चालू असताना भूमला रोज वेळेवर पाणी सोडत होतं. त्यावेळेस बाणगंगा योजना सुद्धा चालू होती की पर्यायी योजना म्हणून बाणगंगा तलावाचं पाणी संपल्यामुळं पर्याय म्हणून आपण ठेवला होता. भविष्यात अशी वेळ येऊ नये की या भूम सारख्या मोठ्या शहराला टँकरनं पाणी आणणं, त्यामुळे आपण वाढीव पाणी पुरवठा हे केला. त्यासाठी आपण वंजरवाडीमध्ये पाणी आरक्षित केलं. तुमचं तेही म्हणणं बरोबर आहे, आपलं आरक्षित पाणी मुबलक आहे तिथं, नाही असं नाही. परंतु बाणगंगा बंद ठेवायचं मुख्य कारण काय, जे 2 किलोमीटरवर तलाव आहे ज्याचं ग्रॅव्हिटीनं पाणी कचऱ्यामध्ये जातं, ज्याचं पाणी लवकर, तुम्ही ती योजना चालू करा, तुम्हाला 4 दिवस पाणी सोडायचं थांबायचं गरजच नाही मॅडम, हे माझं म्हणणं आहे. आणि एवढ्या लांबून पाणी आणण्यापेक्षा वंजरवाडीकरांचं म्हणणं बरोबर आहे, इथलं इथं जवळ होतं ना, तुम्हाला अजून वाढवायचं असेल तर ह्याच्यामध्ये पंपिंग वाढवा तुम्ही. पण तुम्हाला एक फीडर डॅम झालेला आहे माझा, एक वाकवडचा डॅम झालाय, त्याच्या मागे एक डॅम आहे, त्याच्यामध्ये स्टोरेज टँक मध्ये पुन्हा येऊन कृष्णेचं पाणी पडणार आहे, उजनेचं. पण हे सगळी सुविधा असताना शासनाला वस्तुस्थिती शासनासमोर सादर करायची ही जबाबदारी फक्त तुमची मॅडम. जे तुम्ही तहसीलदार मॅडम समजा किंवा SDM मॅडम थ्रू तुम्ही कलेक्टर साहेबांना दिली पाहिजे, असं माझं मत आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पाईपलाईन टाका लागला वंजरवाडीहून, कबूल आहे, स्टोरिंग कॅपॅसिटी नाही तुम्हाला, त्यासाठी टँक्स वेगळे असतील, तिथे तुमचं स्पॉट नाही. पण प्रशासकीय काळामध्ये जर तुम्ही ही योजना मंजूर केली असेल, तुम्ही कुठं तर जाहीर प्रकटन काढायला पाहिलं होतं. शेवटी काही जरी केलं सर, तर ही
देशाची जनता ही तुमची मालकच आहे. काय का असं ना, गावामध्ये तुम्ही आम्हा लोकांना, चांगल्या लोकांना, तीच तुमची कृती समिती त्यांचीच, तुम्ही कुठली समिती काढली तीच. तुम्ही सर्वसामान्य लोकांना बोलवायला दौंडी देऊन लय लोक जमतील. आज आम्ही काय दौंडी दिली नाही, कारण लोक जमले, त्यांना नको आहे म्हणून. तर हे जे आमचं म्हणणं आहे ते आमचं प्रशासनाला आणि शासनाला आपल्या मार्फत आम्हाला, आमची तुम्हाला एकच निवेदन आहे की तुम्ही शासनाला कळवावं की आम्हाला ही काही पैशाचं पाणी नको आहे. आणि तुम्हाला दुसरी एक त्यातून व्यवस्था सांगतो, अनिल होळकरच्या काळातच ती पाईपलाईन झालेली. तळ्याचं पाणी सुद्धा मॅडम ग्रॅव्हिटीनं आम्ही 14 फूट खोल खांबून पाईपलाईन टाकलेल्या आहेत की तिथला तळ्यात एक वॉल उघडला तर जॅकवेलमध्ये पाणी यावं. ते तुम्ही चालू करून घ्या, तुम्हाला कोणालाही समोर जायची गरज नाही. आणि पाईपलाईन पाण्याचा पत्ता नाही, तुम्ही नळ कनेक्शन द्यायला लागलाय. हे पण नळ कनेक्शन अशा लोकांना दिले पाहिजेत की त्यांना नळ नाही. अमृत 2 योजना सर ही ह्याच्यासाठी आहे की ज्या लोकांना नळ नाहीत त्या लोकांना पाणी द्यावं. गावाची लोकसंख्या 1 लाखाच्या वर पाहिजे, तेवढं भूम नाही 1 लाखाचं. म्हणजे योग्य योजना तुम्ही योग्य गावात आणली तर ठीक आहे. इतकं नगरपालिका आहे मॅडम, पेइंग कॅपॅसिटी नाही लोकांची, काय राबून करणार आहे तुम्ही. पण रस्त्यावर तुम्ही इंटरनल कनेक्शन द्यायला लागले, त्याला पाण्याचा पाईपलाईनचा पत्ता नाही, अजून वंजरवाडीने अडवलं, भूमवाले नको म्हणायला लागले. आणि तुम्ही हे करू, पण कुठे तर एक सिस्टम ठेवा ना. हा एखादा रस्ता खांदला, तो खांदून पूर्ण करा, दुसरीकडे जाऊ. अख्खं भूमच खांदून ठेवले, कोणाला कुठं जाता येईना, आपली गल्ली ओळखता येईना मॅडम, अशी परिस्थिती झाली गावामध्ये. हे करू नका. माझं तुम्ही नियोजन ठेवा. माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मॅडम, कोणाला घेऊ नका, तुम्ही वेळ द्या तिथं, नगरपालिकेला वेळ द्या. तुमचाही स्टाफ तुम्हाला कसा कळलं, गाव पण कळलं. आम्ही 15 वर्ष लागले म्हणून आम्ही अजून इथं आहे. तर ते आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतो की आमची जी मागणी आहे ती आपण, आणि एक्सप्रेस फीडर जे त्याच्यावरचे कनेक्शन कट करणार. तुम्हाला ट्रिपिंग होत नाही ना कमी, तर ट्रिपिंगमुळे पाणी कमी यायला लागलं. इकडे ट्रिप होतंय, पुन्हा जावं, हे करा. का आपण वैयक्तिक पैसे भरलेत, आपली वैयक्तिक फीडर आहे तो, ते आपलं वाशीचं पण वेगळं आहे मॅडम, तसंही नाही. तर त्यामुळे आम्ही आपल्याला लेखी निवेदन द्यायला लागलोय, ते आपल्या मार्फत पाहिजे आम्हाला. मॅडम तुम्हाला वारंवार आम्ही सांगितले, आम्हाला तुम्ही लेखी द्यावं लागेल की आम्ही जी तुम्हाला मागणी केली त्या मागणीविषयी तुम्ही कलेक्टर असतील किंवा वरी कोण असेल त्यांना तुम्ही किती दिवसात देणार, आम्हाला लेखी पाहिजे. आज जे तुम्ही जे सगळ्यांनी रस्ता केला आणि तुमच्या ज्या मागण्या मांडल्या त्याचा आम्ही प्रशासन म्हणून पूर्णपणे दखल घेऊ. आणि जे तुमचं म्हणणं आहे, जे माझ्या कार्यक्षेत्रात असेल त्याच्यावर मी कारवाई करेन. आणि जे माझ्या कार्यक्षेत्राच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याचं निवेदन मी आता तातडीने पाठवते. तुम्ही मॅडम आणि गेल्या कालच तुम्ही म्हणलात की 1998 जेवढा आरक्षित कोटा आहे आपला वंजरवाडी तेवढाच आपण उचलणार आहे, तेवढाच उचलायचा आहे. मग तुम्ही 24 तास पाणी देणारच कसे, वाढीव पाणी पुरवठा कसे. मग दादा हे काय म्हणते, हो दादा 24 तिथं जेवढा कोटा तेवढाच उचलणार, मग वाढीव कशासाठी पाणी उचलणार आहे 24 तास देणार. तुम्ही आम्ही तुम्हाला निवेदन ऐका ना, आम्हाला लिखी द्या मॅडम. जेवढं म्हणणं आहे ना मी सगळं ऐकून तुम्हाला मीटर नकोय, तुम्हाला योजनेबद्दल तुमचा विरोध आहे, पाणी जेवढं पाणी घ्यायचं, हे सगळं मी ऐकून घेतलेलं आहे. कलेक्टरला पत्र देणार आहे किंवा प्रशासनाला त्याच्यात बस बाकी काय. किती दिवसात देणार फक्त मी तेवढं. तुम्हाला 8 दिवसामध्ये ओके ओके सर नाही 8 दिवस लागू दे, काय करत नाही. संध्याकाळी गडबड नको आम्हाला, फक्त योग्य रीतशीर पाठवा तुम्ही तिकडे. सॉरी रोड खांदायचा चालू, रोड खांदायचा चालू, त्या रोड मध्ये पाईपलाईन रोड उतरायचा, ती पाईपलाईन सुटली. नेमकं तुम्ही काय करायला तुम्हाला सांगितलं मॅडम, सांगून मी तुम्ही चालू कामावर व्हिजिट द्या, काय करू नका तुम्ही. व्हिजिट राहू दे कामावर फक्त, बाकी काय द्या माग. दादा इकडे या माग, या माग सरकार, माग सरकार, सरकार माग. हॅलो हॅलो, एक मिनिट, मला मीटर बसणार आहे तेवढे अमृतमध्ये
तर तुमच्या मागण्यांचा विचार आधी होणार. अमृत योजनेमध्ये जे नियमाप्रमाणे आहे त्याप्रमाणे मला ते मान्य आहे. जळगती आपण जे शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे. मीटरचा दर काय असणार आहे? पाण्याचा लिटरचा दर पण सांगा. लिटरचा दर पण सांगा. मॅडम, जाहीर करा. कारण वारंवार हे आंदोलन चालू होत आहेत मॅडम. जनता वेटीस होते, परत सगळ्या गोष्टीला तकलीफ होत आहे. त्याचे दर ठरवलेले नाहीये. आता तुमच्या सगळ्यांचं म्हणणं विचारूनच आपण ह्याच्यावर कारवाई करू. म्हणजे मीटर लावणारच आता सीओ मॅडम माग सारखा माग फोटो काढायचा, माग सारखा असो. अमृत योजनेअंतर्गत नळाला मीटर बसणार आहे आणि त्याची जी दर आहे ती आम्ही आता लवकर ठरवू असं सांगितलं मॅडम. ओके, आता काय आपण मीटर बसून देणार नाही तुम्ही सांगा ना. आणि आम्ही जरी सीओ मॅडमनी सांगितलं असेल तरी आम्ही नळाला मीटर बसवू देणार नाही. अजून आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही आंदोलन करू. माग सारखा फोटो चालू नाही 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 माग सारखा माग सारखा माग थोडस हा समोर 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 इकडे बघा. आबा आबा समोर. ओके 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 थँक्यू.